अनिल थत्ते यांनी व्हिडिओमध्ये असे एक शब्द वापरलेला आहे. शब्द म्हणजे त्यांनी संजय राऊत यांच्या संदर्भात असं वापरले, की संजय राऊत जे काही करत होते, निर्णय घेत होते, ते उद्धव ठाकरेंसाठीच करत होते. आता मात्र सगळे त्यांना कसे व्हिलन ठरवत आहेत, म्हणजे खलनायक ठरवत आहेत. आणि असं जर झालं तर संजय राऊत हे गप्प बसणार नाहीत. उद्धव ठाकरेंची अंडी पिल्ली कशी बाहेर काढतील, म्हणजे त्याचा असा मतितार्थ होतो. नेमके हे शब्द नाही आहेत त्यांचे. आता अनिल थत्तेंना कोणी गांभीर्याने घेत नाही ती गोष्ट वेगळी, ती आपण जरा बाजूला ठेवूयात. प्रत्यक्षामध्ये संजय राऊत कोणाचे अंडे पिल्ले काढतील का संजय राऊतांचे अंडे पिल्ले बाजूला बाहेर निघतील ते बाजूला ठेवूयात. आपण सगळ्यात पहिले मुळात हे कोणी कोणासाठी केले हे समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी तेव्हा भाजपची काय आडमुठपणा केला होता, फोन पण घेतलेले नव्हते देवेंद्र फडणवीस यांचे. त्याच्यामुळे त्यांच्या समोरासमोर बसून त्यांनी काय चर्चा केली असती, काय झालं असतं कमी जास्त ती गोष्ट वेगळी. पण त्यांनी ठरून ठरून अशी एक गोष्ट केली. मग त्यामुळे पहिला जो मुद्दा समोर येतो त्याच्यामध्ये संजय राऊत सुद्धा नंतर येतील. उद्धव ठाकरेंना जे कुठला काही त्यांच्या डोक्यामध्ये राग असेल किंवा जी काही त्यांना हे असेल, त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक भाजपला दूर ठेवायचा होता. हा पहिला मुद्दा येतो. त्याचे परिणाम काय झाले आता, म्हणजे तेव्हा त्यांना फायदा झाला, 2-2.5 वर्ष का होईना ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, ते सगळं बाजूला ठेवायचं. पण त्यांना भाजपला बाजूला ठेवायचं होतं, ही गोष्ट त्यांच्या स्वतःच्या कृतीतून स्पष्ट समोर आलेली. आता दुसरा मुद्दा, जेव्हा संजय राऊत असं म्हणतात की बाबा हे मी उद्धव ठाकरेसाठी केले, हे एका अर्थाने बरोबर आहे. पण याच्यातला जो पुढचा भाग आहे जो जास्त गंभीर आहे, आणि अनिल थत्ते त्याच्याबद्दल बोलत नाहीत किंवा बाकीचे पण पुरोगामी पत्रकार एकदम दातखिळी त्यांची बसलेली, त्याच्यावर कोणीच बोलत नाही. फक्त महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, त्याच्यामध्ये हे बाकीच्यांबरोबर गेले, आपल्या विचारसरणीला तडजोड करून गेले, हा तर एक भाग आहेच आहे. महत्वाची गोष्ट जी होती ती की राष्ट्रवादीनी ज्या पद्धतीचं नुकसान शिवसेनेच्या तळागाळातली जी काही सगळी ती त्यांची जी यंत्रणा होती, शिवसेनेची पक्षाची जी काही सगळी चौकट होती, तिच्यावरती हल्ला व्हायला सुरुवात झाली. हे फार कळीचा मुद्दा आहे. आणि ह्याच्या संदर्भामध्ये संजय राऊत तर काही बोलणारच नाहीत. अनिल थत्ते काय किंवा सगळे पुरोगामी पत्रकार ज्यांना या निमित्तानं भाजपला लाता घालून घ्यायच्या आहेत, ते ह्याचं उत्तर मात्र देत नाहीये. विचारसरणी वगैरे ह्या गोष्टी सगळ्या म्हणायला, चर्चा करायला, लेख लिहायला ठीक आहे. वास्तवामध्ये शिवसैनिकांच्या समोर 2 अडचणी होत्या. सगळ्यात पहिली अडचण ही होती की सध्या म्हणजे महाविकास आघाडी सरकार चालू होतं तेव्हा त्यांना प्रत्यक्ष गल्ली पातळीवरती काम करताना राष्ट्रवादीशी तोंड द्यावं लागत होतं. आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व, राष्ट्रवादीचे तिथले आमदार, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे काय पालकमंत्री, हे सगळे त्यांची आडकाठी करत होते. त्याला तोंड कसं द्यावं हे त्यांना मुश्किल झालं होतं. आणि आता जे पुढचा मुद्दा आहे की हे सगळं तोपर्यंत ठीक होतं जेव्हा कोरोनाचं निमित्त होतं आणि प्रत्यक्ष कुठल्या निवडणुका समोर आलेल्या नव्हत्या. आता जेव्हा निवडणुका समोर आलेल्या आहेत तेव्हा आपल्या मतदाराला तोंड काय द्यायचं, कारण की हे तुम्ही आघाडी केली, तुमच्या स्वार्थासाठी केली, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री पदावरती बसलात, असंही आपण गृहीत धरू की सर्वसामान्य शिवसैनिक खुश झाला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती बसले. शिवसैनिक खुश झाला की आदित्य ठाकरे पण कॅबिनेट मंत्री झाले इतक्या कमी वयात सुद्धा. म्हणजे अतिशय ज्येष्ठ असलेले मंत्री म्हणजे कार्यकर्ते बाजूला राहिले. आमदार 3-3, 4-4, 5-5 टर्म निवडून आलेले आमदार सगळे बाजूला राहिले. आणि त्या तुलनेमध्ये आदित्य ठाकरे पहिल्याच ह्याच्यामध्ये निवडून आले, कॅबिनेट मंत्री पण झाले, आणि ते भावी नेतृत्व आपण सगळं मान्य करू. त्याला झालेला आनंद विरला केव्हा की जेव्हा तो प्रत्यक्ष गल्ली पातळीवरती काम करायला लागला, काम करू पाहत होता, आणि ते त्याला करू दिल्या जात नव्हतं, त्याला निधी मिळत नव्हता. हे वारंवार समोर आलेला अशातला मुद्दा आहे. म्हणजे हे जे काही बंड झालं गेल्या महिनाभरामध्ये, तुम्हाला वेगवेगळ्या असे जे काही कार्यकर्ते होते, फक्त आमदार आणि खासदारांचं सोडून द्या बोलणं, किंवा जे नगरसेवक आता शिंदे गटामध्ये चालले ते पण बाजूला ठेवा, गल्ली पातळीवरचा सर्वसामान्य कार्यकर्ता हेच म्हणत होता की आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी कसं घेरलेलं आहे. एक नंबर 2, प्रत्यक्ष मूळ जी काही हिंदुत्वाची विचारसरणी होती त्याच्याशी तुम्ही तडजोड कशी केलेली आहे ती. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता निवडणुकीला तोंड द्यायचं आहे, त्याच्यासाठी काय करणार. तेव्हा जेव्हा आता संजय राऊत असं म्हणायला लागलेत की बाबा, म्हणजे अनिल थत्तेच्या तोंडी संजय राऊतच बोलायला आपण असं गृहीत धरूयात. संजय राऊतांचं समजा असं म्हणणं असेल की मी जे काय करत होतो ते उद्धव ठाकरेंसाठी करत होतो, आणि जर असं मला जर सगळे मिळून एका कोपऱ्यामध्ये करणार असेल तर मी त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढेल. अंडी पिल्ली काय तुम्ही काढणार असाल तोही मुद्दा वेगळा. तुम्ही पक्षासाठी, शिवसेनेसाठी या काळामध्ये नेमका काय फायदा करून दिला,
नगरपंचायतच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शिवसेना कितीतरी 4थ्या नंबरवरती पोहोचलेला पक्ष. बाकीचे सगळे पक्ष, भाजप तर 1 नंबरला आला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या पुढे निघून गेले. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहत नाहीत, ही ती तक्रार आहे. मग तुम्ही अंडीपिल्ली कशाची काढणार आहात? वैयक्तिक पातळीवरती कोण कोणाशी काय वागते ते पण आपण बाजूला ठेवूयात. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये गेल्याच्या नंतर शिवसेनेचा काय फायदा करून दिला ह्याचं उत्तर संजय राऊतांकडे काय आणि अनिल थत्तेकडे काय? मग तुम्ही हे दाखवून द्या ना. हा जो सर्वसामान्य कार्यकर्ता तळमळीनं हे सांगतो आहे की आमचं कसं नुकसान झालं आणि ते आमचं नेतृत्व आम्हाला भेटायलाच कसं तयार नाहीये, म्हणजे संपर्काचं होत कसा नाहीये आणि मध्ये एक अडथळा कसा निर्माण केलेला आहे. आणि हे त्या लोकांनी केलेलं आहे ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये ती ल्युटन्स लॉबी बसून असते नेतृत्वाच्या भोवती, की जी काही सर्वसामान्य लोकांमधून आलेले नेते नाहीत. शिवसेनेवरचा हाच आरोप आहे आणि गेल्या महिन्याभरामध्ये हा कोणालाही खोडता आलेला नाहीये की उद्धव ठाकरेंच्या भोवती मिलिंद नार्वेकर, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब हे सगळे लोकांमधून निवडून न आलेल्या लोकांचंच चांडाळ चौकडी बसलेली आहे. आणि म्हणून हे बाकीचे पक्ष सोडा, सर्वसामान्य शिवसैनिकाला जे काही सांगायचं आहे, ती अडचण असो, गाऱ्हाणं असो, तिथली त्या स्थानिक पातळीवरची काही समस्या असो, हे सगळं पोहोचवता येत नाही. हे वारंवार समोर येतं आहे. आमदार खासदार लगेच त्याच्या मागे ईडी लावली, त्याच्या मागे बाकीच्या यंत्रणा वापर केल्या, हे सगळं आपण मान्य करू. राजकीय पातळीवरती तुमचं काय चालू आहे ज्यांना, आणि आता उद्धव ठाकरेंना उपरती कशी होती की ज्यांना मी काहीच दिलं नाही ते माझ्या पाठीशी आहेत आणि ज्यांना काय दिलं ते कसे गद्दार झालेले आहेत. अरे तुम्ही ज्यांना काहीच दिलेलं नाही त्याच माणसाची तक्रार आहे, त्याला काहीच नको आहे. तो त्याची जी काही भावना आहे ती तुमच्या पुढे मांडू इच्छित होता, तो तुमच्यापर्यंत येऊ इच्छित होता आणि त्याला तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्या गेलं नाही. ही जी काही तक्रार आहे ह्याच्या बाबतीमध्ये कुठली अंडी पिल्ली संजय राऊत समोर काढणार आहेत? आणि जेव्हा अशा पद्धतीची पीत पत्रकारिता अनिल थत्तेसारखे करतायत, त्यांनी पण ह्याचं उत्तर द्यावं की वैयक्तिक पातळीवरती कोणाचे काय चूक आणि कोणाचं काय बरोबर हे सगळं बाजूला ठेवा. एक मतदार म्हणून जो शिवसेनेचा मतदार आहे, जो शिवसेनेतला तळागाळाचा कार्यकर्ता आहे, ह्या सगळ्यांची जी तक्रार आहे की नेतृत्व म्हणजे सर्वसामान्य मतदारांची तक्रार अशी होती की तुम्ही हिंदुत्वाचा मूळ मुद्दा सोडून दिलेला आहे. तुम्ही ज्या सोनिया सेनेबरोबर बसलेला, म्हणजे त्याला सोनिया सेने असंच नाव पडलं होतं ना, सेना. तुम्ही जेव्हा निर्णय घेतले आणि हे जे नंतरचे निर्णय घेतले तुम्ही तुमच्या मतदाराला खुश करायला म्हणून, म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे कबूल केलं की आपली चूक झाली होती. शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये घाईघाईनं औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करायचा निर्णय घेतला आणि नंतर शरद पवार म्हणतात की आम्हाला माहितीच नव्हतं. नंतर अशोक चव्हाण बाकीचे सगळे म्हणजे काँग्रेसवाले असं म्हणायला लागले पदाधिकाऱ्यांनी राजीनामे काय दिले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे आपण आधी करू शकलेलो नाहीत, हे उद्धव ठाकरेंनी कबूलच केलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने बाकीच्यांनी सगळ्यांनी केलेली जी काही टीका होती की तुम्ही हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्यापासून दूर गेलेला, हे उद्धव ठाकरेंनी कबूलच केलं ना. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमचं काही शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आहे का असं जेव्हा हे म्हणायला लागले, म्हणजे ते प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी त्यांची कशी नाळ जुळलेली असा काही साक्षात्कार पुरोगामी विचारवंतांना झाला. म्हणजे बाळासाहेबांचं पण हिंदुत्व ही चुकलेली गोष्ट होती. त्यांनी म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं या पुरोगामी पत्रकारांचे तर बामणाळलेलं हिंदुत्व होतं ते, म्हणजे नंतरचं भाजपचं जे आहे ते. पण प्रबोधनकारांचं हिंदुत्व मात्र शेंडी जाणवं नसलेलं हिंदुत्व होतं आणि त्याच्याशी उद्धव ठाकरे कशी नाळ जुळवून घ्यायला लागले. अरे तुमचा जो प्रत्यक्ष आजचा मतदार आहे, तुमचा जो तळागाळातला कार्यकर्ता आहे, त्याला हे असे बौद्धिक खेळ नाही कळत. त्याला सरळ सरळ ठामठोकपणे कळतं. राम मंदिराबाबतीत सगळ्यांची जी आस्था होती आणि त्याची ज्या पद्धतीने तुम्ही थट्टा केली, सर्वसामान्य पातळीवरच्या हिंदूला जेव्हा कट्टरपंथी इस्लामकडून धमक्या यायला लागल्या, त्यांच्या जेव्हा हत्या यायला लागल्या, त्याच्या हत्या झाल्या, उदयपूरची जी घटना आहे किंवा अमरावती महाराष्ट्रातली घटना आहे, या सगळ्याच्या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया हवी होती किंवा प्रशासन म्हणून तुम्ही काय ऍक्शन घ्यायला पाहिजे होती? म्हणजे उदयपूरची घटना घडल्याच्या नंतर अमरावतीची घटना समोर आलेली की जेव्हा की महाविकास आघाडी सरकार होतं. तुम्ही हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आहे का कसलं हिंदुत्व बाजूला ठेवा. सर्वसामान्य मतदार जो तुमचा आहे तो तुमच्या या कृतीमुळे प्रचंड नाराज झालेला होता. तुमचा कार्यकर्ता राष्ट्रवादींनी केलेल्या कोंडीमुळे नाराज झालेला होता आणि ह्याचं कुठलंही उत्तर न संजय राऊत देतात
न ते कसे अंडी पिल्ली काढणार आहेत म्हणून अनिल थत्ते देतात, कारण की ह्यांना त्या विषयाला स्पर्शच करायचा नाही, कारण की तो गैरसोयीचा आहे. एकनाथ शिंदेकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते, आमदार, खासदार तर जाऊ द्या, त्यांचा एक विशिष्ट स्वार्थ असेल असं आपण कबूल करू. सर्वसामान्य कार्यकर्ते जायचं कारणच हे आहे की जी काही मूळ हिंदुत्वाची, आणि तुम्ही ते बौद्धिक भ्रम कितीही करा, तुमच्या मतदाराला जे हिंदुत्वाची भाषा कळते ते हिंदुत्व, तुमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला जे हिंदुत्व कळते ते हिंदुत्व, किंवा त्याला काम करताना येणारी अडचण ती अडचण, तुम्ही बाकीचं वरवरचं किती बोलून काही होणार नाही, त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. त्याच्यामुळे जर संजय राऊत यांना असं वाटत असेल की हे एकटे पडले म्हणजे ते त्यांच्या तोंडून बोलायला आलेत, म्हणजे त्यांची अंडी पिल्ली, तुम्ही काही काढा बाहेर, नाही तर काढू नका, त्यांना काहीच फरक पडणार नाही. एकनाथ शिंदेकडं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गेले, आमदार खासदार तर गेले, त्याचं महत्वाचं जे कारण आहे ते ओळखून त्या समस्येचं तुम्ही निराकरण करणार नाही तर तुमच्या ह्यानं काहीच फरक पडणार नाही. तुम्ही अंडी पिल्ली काढा, नाही तर काढू नका. शिवसैनिकांनी तुमच्याकडं पाठ फिरवलेली आहे.